भोकरदन मधून एक मोठी ब्रेकिंग बातमी येत आहे. भोकरदन शहरातील रहिवासी असलेले बाबूराव आनंदराव तळेकर हे आपल्या शेतामध्ये तळेकरवाडी येथे शेतामध्ये गेले असताना आज 4:30 वाजेच्या सुमारास अचानकपणे आभाळ आले आणि विजेचा कडकडाट झालाय. यामध्ये वीज यांच्या शेतात पडली असून यांच्या अंगावर पडली आहेत. बाबूराव तळेकर हे शेतामध्ये असताना त्यांच्या अंगावर पाठीच्या साईडला ही वीज पडलेली आहेत. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे जखमी झाले असून त्यांच्यावर भोकरदन येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बाबूराव तळेकर हे आपल्या शेतामध्ये काम करत होते. अचानकपणे त्यांच्या अंगावर वीज पडल्याने परिसरामध्ये आरडाओरडा झाली. ही आरडाओरडा होताच त्यांना भोकरदन येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. आता हे बघू शकता त्यांच्या पाठीवर विजेचा मार लागलेला आहे आणि अक्षरशः कपडे अंगावर असलेले कपडे देखील वरपळून गेले होते. यामध्ये अचानक पेट घेतल्याने बाबूराव तळेकर यांनी आपल्या अंगावर असलेले कपडे काढून फेकले. आजपर्यंत आपण ज्या बातम्या ऐकल्या आहेत की अंगावर वीज पडून मृत्यू, अंगावर वीज पडून जखमी, अंगावर वीज पडून मृत्यू, अशा अनेक बातम्या आपण वाचल्या असेल. यामध्ये खरं तर बाबूराव तळेकर हे सुखरूप आहेत. फक्त त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा त्यांच्या अंगावर झालेल्या आहेत. नशीब त्यांचं चांगलं असून त्यामध्ये ते सुखरूप आहेत आणि त्यांच्यावर भोकरदन येथील रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाने तात्काळ त्यांचा पंचनामा करून त्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. बघूया प्रशासन काय करते.